आता न्यूज टॉप 9 मध्ये सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवात करणार आहोत राज्याच्या अनेक भागात सध्या तीव्र पाणी टंचाई जाणवते त्याबाबतच्या बातम्यांनी। अमरावती जिल्ह्यातील चिखलदराच्या पायथ्याशी असलेल्या मोठा गावात यंदाही भीषण पाणी टंचाई। विहिरीतील पाण्याने तळ गाठल्याने महिलांना वणवण भटकण्याची वेळ। अमरावती जिल्ह्यातील पाणी टंचाई आणखी भीषण होण्याची शक्यता। चिखलदरा आणि चांदूर रेल्वे तालुक्यातील 7 गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा। कोहन गावातील नागरिकांचे पाणी भरण्यासाठी जात आहेत दिवसातले 6 तास। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात भीषण पाणी टंचाई। पाण्यासाठी महिलांची 3 ते 4 किलोमीटरची भटकंती। पाणी पुरवठ्याबाबत मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष। बुलढाण्यातील देऊळगाव घोबे गावात 1 महिन्यापासून पाणी पुरवठा बंद। संतप्त महिलांनी रिकामं भांड घेत ग्रामपंचायत कार्यालयावर काढला मोर्चा। पाणी पुरवठा न केल्यास ग्रामपंचायतीला टाळं ठोकण्याचा इशारा। रत्नागिरी जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई। रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाई तर चिपळूणखेडमध्ये पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त। नागपूरमध्ये भर उन्हात जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती। पालिका आणि वन्यप्रेमींकडे भटक्या जनावरांसाठी पाण्याची सोय करण्याची मागणी। धुळे जिल्ह्यातील पाणी पातळीत घट। जिल्ह्यात 42 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद। पुजारीटोला धरणातून गोंदिया शहराची तहान भागवली जाणार। वैनगंगा नदी कोरडी पडल्याने पुजारीटोला धरणातून होणार पाणी पुरवठा। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। साताऱ्यातील कोयना धरणात 36 टीएमसी इतका पाणीसाठा। 15 जूनपर्यंत विनाकपात पाणी पुरवठा सुरू राहणार। शेतकऱ्यांना दिलासा।